हेल्महोल्ट्ज मुनिच येथील संशोधकांनी सेंटाऊर नावाचा एआय मॉडेल विकसित केला असून तो ह्यूमन डिसिजन मेकिंगचे अचूक प्रेडिक्शन करू शकतो। विकसित नाईट विजन कॉन्टॅक्ट लेन्सेसने अंधारातही इन्फ्रारेड लाईट पाहता येते आणि त्या लेन्सेसना ट्रेडिशनल गॉगल्स सारखा पॉवर सोर्स ही लागत नाही। जीन थेरपीमुळे लाइफिजिनिया वापरून 21 वर्षीय युवकाची सिकल सेल ॲनेमिया पासून सुटका झाली असून हा ₹3 मिलियन खर्चाचा उपचार FDA ने 2023 मध्ये मान्य केला होता। पॅनक्रियाटिक कॅन्सरसाठी mRNA व्हॅक्सिनने आशादायक परिणाम दाखवले असून हे व्हॅक्सिन टी सेल्स तयार करून रिकरन्सचा धोका कमी करते। स्टेम सेल्स पासून नोटोकोड तयार करून बॅकबोन ग्रो करण्यात यश मिळालं। हे संशोधन स्पायनल डिफेक्टसाठी उपयोगी ठरू शकते। सूर्यप्रकाश आणि पाण्यावर चालणारा हायड्रोजन फ्युएल रिएक्टर विकसित झाला असून ही ग्रीन हायड्रोजनसाठी महत्त्वाची सुरुवात मानली जात आहे। ल्युपसचं मूळ कारण शोधून काढण्यात यश असून इंटरफेरॉन नावाचा प्रोटीन ही इम्बॅलन्स निर्माण करतो, त्यावर एनिफ्रोलुमाब हे औषध परिणामकारक ठरू शकते। केनियामधील काही अंजीर वृक्ष हवेमधील CO2 शोषून ते कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रूपांतर करून खडकासारखा दगड तयार करतात, अशी प्रतिक्रिया वैज्ञानिकांनी शोधली आहे। हिमनद्या वितळल्याने ज्वालामुखी अधिक शक्तिशाली आणि वारंवार स्फोट तयार करू शकतात, अशी चेतावणी चिलीच्या अँडीज पर्वतावरील अभ्यासातून वैज्ञानिकांनी दिली आहे। अँब्रोक्सिल हे औषध पार्किन्सन्स डिमेन्शियावर प्रभावी ठरत असून मेंदूतील नुकसान कमी करून स्मृती आणि मानसिक लक्षणे स्थिर ठेवते, असा निष्कर्ष नवीन अभ्यासातून समोर आला आहे।